बाकीची शाहिरी तुम्ही साक्षात माय बाप हो. मला म्हणतात माझा प्रश्न तरी तुला समजला काय? बैठारे काय बोलूया तोंडातून आता तुला? इथं रेकॉर्डिंग केलं आहे का? तू महात्मा ज्योतिबा फुलेचं नाव तरी घेतलीस का प्रश्न विचारतानी? तू बाकी सगळ्यांना सांग पण निशांसोबत पलटी मारायची नाही. समजलं की नाही? माझं बाकीच्या साहेबांसारखं काम नसते. मी प्रत्येक गोष्ट टाचान करून ठेवत असतो. समजलं की नाही? नाही मला समजलं तर मी माझ्या पार्टीतल्या एखाद्या व्यक्तीला तुझ्या पार्टीतल्या माणसाला विचारायला लावतो की प्रश्न बरोबर आहे की नाही आहे. समजलं की नाही? चांगली पलटी मारतात ते तुला. मी म्हटलं सत्यासाठी सत्य स्वीकारण्यासाठी किंवा सांगण्यासाठी कोणी खाल्ला रसा तर कोणी खाल्ला ठोसा. सत्य सांगण्यासाठी कोणी खाल्ला रसा तर कोणी खाल्ला ठसा ठुसा. आणि तुम्हाला जर नाही समजत असेल एवढे सांगून मला का करायचं भाडीत जाऊन धसा ठसा. तुले म्हणलं का मी? ऐकून घेत जा. मला तर वाटतं पियाज कान खोडून द्यावं लागते का? मग कान खोडून तेल टाकायला सांगितलं माझ्या कानामध्ये. हो माझ्या कानात काय का त्याने होती कोणता? थंडीचा गोट लागत असेल का? वाह रे वाह. ऐसा नाही होता मॅडम जी. जरा बोलण्याचा वाद आहे बरं. समजते आहे म्हणून काही हरकत नाही. परत म्हणतात जिल्हा समजते का? शिवाजी महाराजाचा इतिहास तुला माहित नाही मग कशाला बोलतो? शिवाजी महाराज ते तुला सोपे वाटतात का? मग त्यासाठी अभ्यास कर ना तू. गाणं म्हणता आलं म्हणजे झालं नाही. गाणं म्हणल्याने शायरी होईल का? असे गाणे तर कोणी म्हणते तुला माहित आहे? ते घुमतात भिंगी लोक ते सुद्धा गाणे म्हणतात. ते माईक बाया ढोल वाजवतात ते सुद्धा तुझ्यापेक्षा सुपर गाणे म्हणते. त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने गाणे म्हणते. तू काय म्हणशील त्याच्या समोर गाणे आणि माई काय त्याच्या समोर गाणे म्हणायची? बस झालं. मग तुला प्रश्नाचं उत्तर देता नाही तर मग म्हणतं काय? मला सांगा की माय बाबा हो हे जर प्रश्नाचं उत्तर सांगितलं नसतं तर हिला पैसे तुम्ही कमी दिले असते काय? नाही कमी दिले असते का तुम्ही पैसे? शिवाजी महाराजाची समाधी तुला सांगितलं ना? मले म्हणजे कोणी होते कचरा काढी घेतला म्हणजे भेट तिकडं अजून सांगतो. मग कोणी चिमण्या बसली असतील कोणी कावडी आली असतील. बस कचराच होता त्याच्या समाधीवर. त्यांच्या समाधीवर कचराच होता का? या गोष्टीची इतिहासात ना तुला सांगलो शिवाजी महाराजाविषयी 3 तास उभं राहिले. 10-15 मिनिट नाही 3 तास उभं राहिले बसलेल्या लोकांले. तुझी अवकात आहे का शिवाजी महाराज सांगण्याची? महात्मा ज्योतिबा फुले सांगण्याची? शाहू महाराज सांगण्याची आहे का तुझी लायकी? तुम्ही काय आम्हाला समोर चिल्लर समजतं का? म्हणजे तू मला चिल्लर समजून राहिली त्याचा अर्थ नाही. मी चिल्लर आहो नाही. जेवढी अवकात आहे माणसाला तेवढंच बोलावं. समजलं की नाही? हे जीवन निसर्गाची देण आहे. काय तुझ्या माझ्या हाती आहे. हे जीवन निसर्गाची देण आहे. म्हणते 35 किलो त्या वजन ये पण इकडं मोजतो तुले काट्यावर ये. इकडं माया काट्यावर मोजतो तुले. माया वजनापेक्षा ते वजन आहे. एवढंच वजन गेलो काय? जास्त वजनाची हाव नको टाकू बरं. मग हिशोबानं करतो तरी पता नाही कशी तुझी आग होते असं होईल. वजनाशी काय देणं घेणं नसते. गरज आहे स्टॅमिनाची. समजला की नाही? तुला बाहेर स्टॅमिना पाहिलीच नाही अजून. झाला माझ्या स्टॅमिना पण माझ्यापेक्षा डबल माणसाला कुस्ती लढण्याची ताकद ठेवतो. समजलीस का नाही? तो रुतबा आहे मायामध्ये. आणि तुला पाहायचे असेल माया वजन तर मग ठेव तयारी. हे कुस्ती खेळाले ती बाया माणसं कुस्ती खेळतात ना भाऊ. होते का बाई माणसं? तू आहे का तयारी कुस्ती खेळायची माझ्यासोबत? माय तुम्ही शायरी करायला का कुस्ती खेळायला आल्या?
नाही ते वजनाची गोष्ट करते ना. तिचं किती वजन आहे बोलू काही खात्यावर. माझ्या वजनापेक्षा जर जास्त भरली तर मग काय करशील. वाह रे वाह. मॅडम जी ऐसा नहीं होता. कबीर महाराज कहते शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ ना पाओ और एक शब्द करे घाव तो एक मरम लगाव. शब्दाने पेटतात घरेदारी आणि माणसे सुद्धा. आम्ही शाहीर आहोत बरोबर आहे. ही राष्ट्रीय खरी गंमत आहे. आम्हाला इतिहास सत्यतेचा मांडायचा आहे. मॅडम जी इतिहास मी ह्या विषयी मनाची निर्माण झाली. कोणत्याही तिकडच्या गोष्टी आणून मारून देणे तुझ्या बनवायची शायरी करणे ते माझ्या बाबांना शिकवलं नाही आणि मला ते पसंत नाही. तुम्ही बाकीच्या घुमवा. तो कोण असेल शाहीर कितीतरी शाहीर आहेत त्यांना सांगा पटिशन शाहीरला बघू. आता मला समोरच्या म्हणजे हा काय एवढं तोफखान झाला का म्हणून. मुजोरीचे बाराने खेकराना मारा वैसा नहीं होता शिवा नहीं. समझे कि नहीं. आज मेरा है आज तेरा तुम्हारा दिन रहेगा तो कल मेरा नाम आएगा. बाद में मत बोल ना तू. मी आपला बदला बदल्यानेच घेतो मग. समजलं की नाही. अरे म्हणून काय म्हणतो हे जीवन निसर्गाची देण आहे. हे जीवन निसर्गाची देण आहे आणि त्यात तुझ्या न माझ्या हाती आहे. आणि पैलवान कसाही असो बंधूनो हात मिळवता बरोबर समजते की याची किती आहे. बरोबर आहे. हे जीवन निसर्गाची देण आहे. हे नैसर्गिक आहे. वाढ आणि विकास कधी सायकोलॉजीचा विषय वाचले का तुला. किती शिकलेस तू. वाढ आणि विकासाची डेफिनेशन तुला माहित आहे. फुकटच्या गोमा वा रे वा. ही वाढ निसर्गाची देण आहे. शारीरिक वाढ ही निसर्गाची देण आहे. विकास मात्र निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मॅडम जी समजून घ्या मी काय म्हणतो. नाही तर मुजुरीचे बाराने खेकरांना मारा. मी मुजुरी म्हणजे मुजुरी हो शायरीमध्ये काही नाही. तुम्हाला सांगतो मी सांगेन किती सत्य का नाही तो समोरच्या शायरी येते. तो का सांगते म्हणजे आपल्या घरचे आहे. हे काय आहे. हे प्रबोधन आहे. अरे ज्याला सत्य सांगितलं त्याला सत्य म्हणण्याची ताकद ठेवावे. त्या तुमच्या शायरीची कदर होईल. लमचे हागुळ गाडे कोटचे काय म्हणून काय म्हणतो उतरल्यावर मी मागे सरत नाही तर माझे म्हणणं आहे वाघाच्या शापाने ढोर कधी मरत नाही. वाघाच्या शापाने ढोर कधी मरत नाही. आणि कोणी कोणाच बांधवानो हलका भारी करत नाही. आणि एखाद्या डुकरीन पुढे किती सोना मांडा. डुकर तर जग जायला पण डुकरीने राहते का नाही. डुकर आहे तर डुकरी नाही आणि डुकरी नसते तर डुकर होईल का जी नाही का. वाघाच्या शापाने ढोर कधी मरत नाही. कोणी कोणाचा हक्क भारी करत नाही. आणि एखाद्या डुकरीन पुढे किती सोनं मांडा पण नरक खाल्ल्याशिवाय तिचं पोट भरत नाही का. मला डुकर चालायला दे म्हणे तू. मला डुकर घेऊन दे तू. तुला गदे घेऊन द्या लागतील. कोणते गदे. जे गदे. वाह रे वाह. मैडम जी ऐसा नहीं. हारने वालों पर कभी कुत्ते भी नहीं भौंकते. हारने वालों पर कभी कुत्ते भी नहीं भौंकते. और जीतने वाले की शान में वो भिखारी भी नाच लेते. कभी कुत्ते भी नहीं भोगते. जीतने वाले की शान में वो भिखारी भी नाच लेते. चलती नहीं घोड़े वालों की कतार लग जाएगी. दुखती नहीं आते कोई पतवार नहीं बनते. और भागने वाले कभी महिलों में नहीं मिलते. मॅडम जी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. तुम्ही तेच ना जे फेकल्या तुकड्यासाठी मनवाल्याचे पाय चढते. तुम्ही तेच ना जे फेकल्या तुकड्यासाठी मनवाल्याचे पाय चढते. आणि म्हणून बघतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. अरे जिजाईच्या दुधावर तो शिवराई गुरगुरला. जिजाईच्या दुधावर तो शिवराई गुरगुरला. आणि विद्येचा अमृत घेऊन माझा भीमराव सळसळला. विद्येचा अमृत घेऊन माझा भीमराव सळसळला.
तुमच्यासाठी तरी ते तुम्हाला नाही पटलं तिथं वैद्यांचं कसं पटते आणि म्हणून म्हणतो शिवानी मॅडम तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. तुमचं आरक्षण खाऊन ज्याचे पोट आले, तुमचं आरक्षण खाऊन ज्याचे पोट आले आणि तुम्ही आपसा झगडता रे तो अक्कल येते तुम्हाला. तुम्ही आपसा झगडता कवा अक्कल येईल तुम्हाला. अरे तुम्ही 18 पकड एक होऊ नये अशी ज्यांना वाटते तरी समजत नाही तुम्हाला त्याचे विचार कसे पटते. आणि म्हणून म्हणतो शिवानी मॅडम तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. वरमाने ढकलते ना खालमाने शेपूट टाकते हे जग जाहीर आहे. बरोबर आहे असं सांगून पाहिजे बरं एखादी. मग माने तुले वरमाने ढकलते ना खालमाने शेपूट टाकते हे जग जाहीर आहे. आणि सत्य सांगायला कुणाच्या बाबाला भीत नाही त्याचं नाव शाहीर आहे. सत्य सांगायला कुणाच्या बाबाला भीत नाही त्याचं नाव शाहीर आहे. तरी हिजऱ्याला जनाना बरोबर भेटते. बरोबर आहे तरी हिजऱ्याला जनाना बरोबर भेटते. आणि म्हणून म्हणतो शिवानी मॅडम तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. मॅडमची जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या बायाच्या पंक्तीला वाढण्यावाल्याचा मंदिर बसते. बरोबर आहे माणसाची पंगत राहू द्या पंक्तीचं जेवण राहिलं तर वाढण्यावाल्या पोराचे हात पाय वरून येते. म्हणजे मा पाय दुखते, दुसरं म्हणजे कंबर दुखते, तिसरं म्हणजे मा हात दुखते, चौथं म्हणजे मा डोकं दुखते. माणसाच्या पंक्तीला नकळे झकळे चालू होते तो वाढण्यावाल्या पोराचे. आणि जशी का आमच्या माय बहिणीची पंगत बसली तर दुसरे पोरं वाढत राहतात. त्याला काय म्हणते हे 150ने बायाच्या पंक्तीला यायचे जे हातपाय दुखत होते याच्यासाठी बिना औषधी खाल्ल्यानं जागेवर येते. काय म्हणते तू थांब तू लहान आहेस तुला नाही वाटतंय. अबे एकाड्या माणसाच्या पंक्तीला तुमचे हातपाय वरून आले आणि बायाची पंगत बसल्यावर तुमचे हातपाय सीधे झाले. हे माणूस की होय. आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याचं मंदिर बसते आणि जवान पोरगी पाहून तिने देवका देवका करते. भात देऊ भाजी देऊ ते नाही म्हणत जाते माझी माय बहीण. नाही म्हणते दादा मग पोट भरलं घे ना म्हणते हातचं एक घासता घे. हॅलो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याचं मंदिर बसते आणि जवान पोरगी पाहून तिने देवका देवका करते. त्या पोरीची माय तिच्या बाजूने बसली राहते आणि ते जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बालटी घेऊन घरामध्ये पडते. हे जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बालटी घेऊन घरामध्ये पडते. घाई घुईनं कढीच्या दवला वरणामध्ये टाकते आणि खाणेवाले म्हणते साला वरण आंबटकावून लागते. खाणेवाले म्हणते वरण आंबटकावून लागते. येणारा जाणारा पाहुणा शिव्या देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते. म्हणून म्हणतो हे जिकडे तिकडे झाली ढोर पंगत. हे बबे पार्टी जसे कैदी लागले जैलातून सुटून आले मार घेतात घेते. मी स्वतःच्या आत्याच्या लग्नाला गेलो नागपूरला. जय जलाराम मंगल कार्यालयाला 500 रुपये थालीचं जेवण होतं भाऊ. लाईनीमध्ये लागलं जेवण घेतलं. अर्धा तास लागला जेवण घ्यायला. सगळे उभ्यानं जेवण करत होते पण मी खेड्याचा मनुष्य चप्पल ठेवली ना चपलीवर बसलो जेवण करायला बसलो. तिकट लागलं म्हणून ग्रामजवळ गेलो. एक खेडमी आली. एक खेडमी आली उचललं माय टाकलं की माय बाई मा डस्टबिन मध्ये राहिलं माझ्या जेवणाचं. जगन्नाथ महाराज की जय. अरे म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली ढोर पंगत. वाळणेवाल्याच्या पोटावर लाट पडली. कुठं कुठं होते सगळ्याच ठिकाणी नाही. निशातला माफ करा मात्र सत्य लपत नाही. सत्य लपत नाही. सत्य लपत नाही. जब तक बेवकूफ जिंदा है तो अकल मन शान से जीते हैं मैडम जी. जब तक बेवकूफ जिंदा है तो अकल मन शान से जीते हैं. और हमारे खून के रंगे हुए कपड़े हमारे ही पीठ पे होते हैं. अरे इनकी मानत हो कदे किसी होते हैं और करके तो हिंदुस्तान में ज्यादातर आसाराम बापू जैसे पैदा होते हैं. मॅडम जी प्रत्येक जुनं ते सोनं होत नाही. जुनं ते धुणे होऊ शकते पण धुण्याचं पाणी कोणी पित नाही. आणि मी शहाणा त्याला समजतो. गळ्यावर सुरी आली तरी चालेल मात्र सत्य सांगितल्याशिवाय राहत नाही. सत्य सांगितल्याशिवाय राहत नाही. मॅडम जी ऐसा नहीं होता. मुमी आहे तो भक्तिया और पिचीसा आहे तो हत्या. क्या मग आमची जनावरांमध्ये गिनती होईल. मग मी असो माझा बाप असो तुम्ही असो मग तुम्ही असो. समजलं की नाही. आणि म्हणून काय म्हणतो करू नको घाई. बसलेली मंडळी वाचक आहेत अभ्यासक आहेत. समजलं की आमच्या भाई बहिणी यांना समजते शायरी म्हणजे काय आहे. आणि म्हणून अगं करू नको घाई बऱ्याची नाही. करू नको घाई
आपला पेटारा हो का झाकून ठेव बाई नको करू वर अशी मुजोरी करशील की नाही हा हे एक एक चढतील नाही तर झाकून ठेव बाई आरक्षण आहे म्हणते का नाचू का मी नाही 50% आरक्षण आहे तर नाचू का म्हणलं हे बोरी निर्माण चालणाऱ्याचं होत नसते केलं समजलं की नाही 50% आरक्षणाचं तू का करणार आहेस नाही काय करशील तू सन्मानी आमचे मोठे भाऊ उत्कृष्ट नक्कलकार आदरणीय शैलेजी भाटेमुखे साहेब हल्ली मुक्काम रोहा यांच्याकडे 100 रुपये आलेले आहेत आणि म्हणून काय म्हणतो शिवानी मॅडम नियमानं चालणाऱ्याचं होत नसते ते आणि बिना आयराचं खासर कवायला पुढं ज्याला अक्कल कमी असली तो जास्त करते बडबड भले त्याला समजू नको शेणानं पुढं आणि बाबरीच्या झाडाला येतील का जी आम्हाला फळ 50% आरक्षणाचं का करशील तू काशीले नेशील आम्हाला नाही काशीले नेशील का अरे 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 आणि म्हणून करू नको घाई वेळ बऱ्याची का नाही आणि झाकून ठेव बाई नको करू वर एक एक चढतील नाही तर तुझ्यावर तिच्यावर काय चढतील ना तिच्यावर नाही व तू लाव अजून टाकतेस का त्या आगीमध्ये माती जाते चढतील तुझ्यावर पहिलेच बाई मोठी खतरनाक आहे फाटली तुमची माई तर फाटणारच आहे देवल्या दिले देवल्या का दिले 50% आरक्षण आहे तर का बसमध्ये बसते का बसमध्ये होती तिकीट झाली म्हणून का फिरी झाली आता ओके मा बायाला पुरा फिरी अरे काही करू शकते समजलं की नाही तुम्हाला येते ना मग मला तर भीतीच वाटते बाबा तिची कारण ते केव्हाही मारू शकते मला चला काही हरकत नाही काय म्हणलो तिला नाही म्हणणार माझ्या कार्याला आधार आहे शिवाजी महाराजाचा काळ सगळ्यांना माहित आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप राजांसोबत अनेक राजे असतात या भारतावर आक्रमण करणारे आणि त्यांच्या बरोबर लढाई चालत असतात त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराजांना कोणता किल्ला सर असते आणि शिवाजी महाराज मूर्ती लहान पण कीर्ती महान बुद्धीचे दाता असतात आणि म्हणून हे घोरपड आणतात पकडून आणि तिला एका पेटाऱ्यामध्ये बेंडून ठेवतात आणि बेंडून ठेवल्यानंतर तिचं नाव ठेवलं जाते यशवंती तर ते काय करते ते घोरपड पुष्ट बहार कधी मुंडका बहार त्या पेटाऱ्यातून बाहेर काढतात आणि मग शिवाजी महाराज म्हणते यशवंते अगं करू नको घाई आणि वेळ बऱ्याची नाही आणि झाकून ठेव बाई नको करू वर अगं एक एक चढतील नाही तर तुझ्यावर उद्या तुझ्यावर एक एक माझा सैन्य चालणार आहे अच्छा आतापासून नको खेळ दाखव जर आपला दिदा माहित आहे उद्या पता चालत त्यामध्ये किती ताकद आहे आणि किती सैन्य चढणार आहे तुझ्यावर म्हणते तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात त्या यशवंती राई गाणं वाईट आहे का जी माझ्या वाईट आहे का सांगा शायरी वाईट आहे का तुम्ही बोलत नाही काहून 50% आरक्षण बोला ना दम धरून माझ्या बाया हात बाया करून बोलतील नाही ते झालं म्हणा असं नाही आहे 40 उद्या एक बाई जन्मास आली तर एक पुरुषही जन्मास आला समजलं की नाही एक सावित्री जन्मास आली तर एक शिवाजी महाराज जन्मास आला ही आदिशक्ती आहे ते रत्नाची खाण आहे समजलं का ऐका पुढे काय म्हणतो
उजेडात पुण्यबाई अंधारात पाप आणि पहाडी पाहून बाई सुटला थरकाप. तो कोंढाणा किल्ला सर करायच्या वेळेस तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे वगैरे वगैरे शिवाजी महाराजांचे बावळे असंख्य बावळे गेले त्यावेळेस. आणि मग असा केला तो तयार आणि बांधला कमरेला दोर. असा तयार केला आणि त्या यशवंतीच्या कमरेला दोर बांधलं. पहिल्यांदा फेकलं तरी ते यशवंतीच्या पहाडीला चिपकले नाही, त्या किल्ल्याला चिपकले नाही. दुसऱ्यांदा फेकलं तेव्हाही नाही. आणि मग तिसऱ्यांदा सांगितलं म्हणे, ए यशवंत, आता जर का तू या पहाडीला चिपकली नाही तर एवढे तुकडे होतील तुझे की माझे सैन्य कमी पडतील, माझे मावळे कमी पडतील. आणि ते शब्द तिने ऐकलं आणि तिसऱ्यांदा जेव्हा फेकलं त्यावेळेस त्या पहाडीला ते यशवंती म्हणजे घोरपड चिपकली. आणि त्या दोराच्या साह्याने एक एक मावळ्याने तो कोंढाणा किल्ला सर केला. हा माझ्या गाण्याचा आधार आहे मॅडमजी, समजलं की नाही? आलतू फालतू नाही बोलू काम आहे, ओ मेरी शायरी नाहीये. आणि म्हणून काय म्हणतो आहे, काय म्हणता? उजेडात पुण्यबाई अंधारात पाप आणि पहाडी पाहून बाई सुटला थरकाप. असा केला तो तयार बांधला कमरेला दोर आणि कोंढाणा किल्ला त्याने केला सर. आणि एक एक चढ दिलं नाही तर तू घ्यावर, मैडम जी जैसा मिला मरीज वैसा दवा भी देते हैं. तो मेरा भी कहना है क्या? हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं, हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं. और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा करते हैं. अरे हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं. और कोई कुत्ती हमें एक बार दसले माँ कसम से जिंदा भी छोड़ते नहीं. काली वाली कुत्री की भोली वाली ना? नाही, आजकाल कार्या कुत्रीला जास्त पावर आहे. हो का? जास्त भुकते? ते जास्त भुकते तिले म्हणजे त्याचं आरक्षण वाढलं. कुत्रे जाईल बापा मा कसं तुले सांगतो ऐकून घे. कसा? कुत्र्याने सभा भरवली एक दिवस. म्हणजे आपल्याला देवाकडे न्याय मागायचा आहे. ओगी मा त्यामध्ये काही कुत्रे आले ना कुत्रे आल्या. कुत्र्या कसा म्हणे एक कुत्र पाहतो म्हणे डाबरम्यान तर त्याला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवते. ओगी मा आणि एक विलायती कुत्र पाहतो म्हणते हा तर ते लहानशी नादा नाही का तिला का म्हणते पेन्सिल कुत्री होय बा ते माहिती त्याचं नाव काय तो. तर त्या कुत्रीले म्हणे मस्त तिले तिच्या मांगा मांगा फिरते, तिने दारामध्ये बांधते म्हणे, व्यवस्थित तिची आंघोळ करून देते. मोठा मोठी कुत्री आहे ना? हो तर थांबा दे मला सांगू द्या पहिले. तर म्हणजे ह्या विलायती कुत्र्याला पोचल्या जाते म्हणे. 1-1 लाखाचं कुत्रे घेते म्हणे. आणि आम्ही गावराने कुत्रे म्हणे एखाद्याच्या दारात जर गेलो म्हणे तर 2-1 कोळीचा तुकडा का म्हणे उलटा हाड म्हणून नाही तर मारायला धावतेत म्हणे, मारतेत म्हणे. हो हे आमच्या गावाला येतात म्हणे. तेही कुत्रे तर आम्ही कुत्रे, पण आम्ही कोणता पाप केला म्हणे की आम्हाला अशी सजा आहे म्हणे. नाही म्हणे आपण न्याय मागायचा. म्हणून त्या गावातल्या 10 कुत्रे एक झाले, असे 20 कुत्रे झाले. आणि त्यामध्ये एक चांगला बॉडीगार्ड होतो. काय? शिवानी मॅडम सारखा बॉडीगार्ड, धष्ट पुष्ट लंब चक्र उच्च पुढं गोरं घोमत. हो ऐका नाही
तसं कुत्र त्या 20 कुत्र्यामधून एक मुख्य कुत्र ज्याचं वजन पडत होता बाकीच्या कुत्र्याच्या जवळ, हा ते म्हणे आपल्याला न्याय मागायचा, हेही म्हणत हो म्हणे. तर ते शनिवारी दिवशीची गोष्ट आहे. शनिवारी दिवशी आता मग कुत्र्याला न्याय मागायचा, तर यायचा देव होता नदीच्या त्या अंग, नदीच्या त्या अंग यायचा देव होता. तर तिथं म्हणे उद्या जाण्याचं ठरवलं. देवासाठी चिठ्ठी लिहिली की आम्ही कोणता गुन्हा केला, आम्हाला न्याय पाहिजे. असं न्याय चिठ्ठी लिहून ठेवली आणि सगळे कुत्रे आपापल्या घरी गेले. सभा संपली, सगळे कुत्रे आपापल्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्या रात्री एवढा पाऊस आला का दोन्ही जे नद आहे की नाही की दोन्ही थड्या सवान, माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या, दोन्ही थड्या सवान झाली ते नद. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आपले 20 लोक जुळले, 10 कुत्रे आणि 10 कुत्रे हा जुळले. आणि मग जुळल्याच्या नंतर सगळेजण म्हणे आता देव आज तर जहाज आहे म्हणे, आपण देवाला वचनामध्ये गुंतवलं की आज कोणत्या हाती तुला आम्ही चिठ्ठी पोहोचवून देऊ. तर सगळे कुत्रे मागं सरे जाईल तर जाईल कोण, तोंडात जर चिठ्ठी पकडून नेली तर लाडानवली होईल. आणि एक तर नदीले पूर आहे, बरोबर आहे, पण न्याय तर मागायचं आहे देवाला, वचनात तर गुंतवल्या जात लागणार. मग आता कसं, तर मग जे कुत्र होतं चांगलं धष्टपुष्ट ते का म्हणते, त्या कार्या कुत्रीला बोलवा म्हणते, ते जास्त मागं सोडून राहिली म्हणते, तिला बोलवा म्हणते. यायनं केला, तिला घेरक्यामध्ये घेतला बोलवला आणि टाकामध्ये त्या ढोंगणामध्ये चिठ्ठी. काय म्हणता? अबे हकीकत आहे सांगून राहिलो. टाकामध्ये या कुत्रीच्या ढोंगणात चिठ्ठी टाकली, चिठ्ठी, आणि त्या कुत्री गेली त्या नदीतून आणि जे लागली गंगेले का नाही तर पुन्हा आलीच नाही. कोण तुम्ही केव्हाही पहा, एखादी बाहेरगावचं कुत्री येऊ द्या, बाहेरगावचं तुमच्या गावात कुत्री येऊ द्या, तर दुसरा कुत्रा त्याच्या ढुंगणा देऊ जाते हुंगा घ्यायला. म्हणजे चिठ्ठी आली तर नाही म्हणते आपली, देवाने न्याय तर नाही दिला म्हणते, आपल्याला देवाकडून न्याय तर नाही भेटला म्हणते. वास्तविकता आहे का नाही आहे सांगा तुम्ही, नाही तर म्हणाल का दिशा खोटं सांगत होता बा म्हणून. तुम्ही आजपासून केव्हाही पहा, बाहेर गावचं कुत्र येऊ द्या, तर आपल्या गावचं कुत्र त्याच्या ढुंगणाजवळ जाते. त्याने चिठ्ठी आम्ही लिहिली होती ते चिठ्ठी वापस म्हणजे न्याय भेटला की नाही. असं नाही का मॅडमजी? ऐका पुढे काय म्हणतो. राखी भाऊ शानो गाडवे रोहा यांच्याकडून सुद्धा विचारधारेवरती 50 रुपये मिळालेले आहेत. आणि त्या कोंडाणा किल्ला सर करते वेळेस काही मावळ्यांचे जीवन गेले, काही धाराटिट्टी पडल्याने म्हणून खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणून काय बोलतो आहे, कोंडाणा किल्ला गडाला पणबाई सिंह गेला आणि चोराचा पानदान उलपाटा केला. अशी लढली लढाई आणि त्याने केली चतुराई. अशी लढली लढाई त्याने केली चतुराई. होत नाही बाई ते सांगतो खरं. आणि एक चढतील नाही तर मैं पागल नहीं हूँ यारो, मुझे पागल बनाया गया. मैं पागल नहीं हूँ यारो, यारो मुझे पागल बनाया गया. अरे अमीरों को और अमीर गरीब को गुलाम बनाया गया. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है, क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा इसकी व्यवस्था में यारो. के बाद भारत रत्न दिया गया. या देशात कितीतरी वीर जन्मास आले आणि या बरोबरच्या
संपूर्ण यांचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी कितीतरी महापुरुषांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, पण मेल्यानंतर पुरस्कार दिला इथल्या व्यवस्थेनं. आणि सचिन तेंडुलकर जिवंत आहे तर जिवंतपणे सचिन तेंडुलकरला पुरस्कार दिला. कशाला हुआ? कशाला तुम्ही एवढं म्हणजे अन्याय कशाला करता? न्यायाने बघा ना. सचिन तेंडुलकरला मरू द्या, त्याच्यानंतर पुरस्कार द्या. बरोबर? महात्मा गांधीपेक्षा त्याचं कार्य मोलाचं आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा त्याचं कार्य मोलाचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेपेक्षा त्याचं कार्य मोलाचं आहे. हा, तू एका दिवसाला 6 मारते, चौका मारते, 100 धावा घेते म्हणून त्याला भारतरत्न पुरस्कार. कोणाला? क्रिकेटपटू आहे सचिन तेंडुलकर. अबे हो, माय बाप हा कष्टकार बंधू जेव्हा वावरात जाते तर एका दाण्यापासून 1000 दाणे तयार करते. हा, एका दिवसाला आऊत घेऊन वावरात जाते, एका दिवशी 3 एकर जागा वापरून काढते. बरोबर? एका दिवसामध्ये माती पलटल, वखरभर माती पलटवते. 3 एकर जागा म्हणजे 30 किलोमीटर जागा चालते. हा, आणि तो अन्न पिकवते म्हणून तुम्ही खाता रे, नाही तर काही शेण खाल्ल्या असत्या. मग या आमच्या कष्टकऱ्याला कोणता पुरस्कार दिला? कोणता पुरस्कार दिला इथल्या व्यवस्थेनं? आत्महत्येचा पुरस्कार. कोणता मालाला भाव आहे आमच्या कष्टकऱ्याच्या? 10 वर्षापासून 4,000 रुपये क्विंटल तांदूळ. हा, आणि यायचे पाहा, एक टायर घ्यायला जा ना गाडीचा, एक टायर घ्यायला जा. याच्या MRP लिहून असतात. साबण जरी घ्यायला गेलो आम्ही तरी 10 रुपयाची साबण, 60 रुपयाची साबण, 100 रुपयाची साबण. आणि आमच्या कष्टकऱ्याला हे भरवे लावते भाव. बरोबर आहे? अबे अन्न खाता म्हणून जगता रे, साबण खाऊन नाही खा, निरमा खाऊन काऊन नाही जगा, नाही खोबऱ्याचं तेल पिऊन काऊन नाही जगा. अरे 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 म्हणून मैं पागल नहीं हूँ यारो, मुझे पागल बनाया गया. अमीरों को अमीर, गरीब को गुलाम बनाया गया. इसलिए गरीबी अपराधों को जन्म देती है, क्योंकि ईमानदारी को फरेबी का इनाम मिल गया. तो कौन जीना चाहेगा इसी व्यवस्था में यारो, जहाँ मरने के तो काश देश में मर मिटने वाले जिंदा होते तो मरते मरते हंसकर यही कहीं कर जाते, जीना हो या मरना यार इस वतन के वास्ते. अरे यहाँ तो बेईमानों की कीमत आसमान छू रही और हमने अपने वीरों को खो दिया. बहुत सत्य सत्य, बहुत सत्य सत्य, बहुत सत्य सत्य. ऐका कल्यामध्ये काय म्हणतो सर केला, इतिहासात जाहीर केला. केला वैऱ्यावरती वार, वैरी पाडले थंडे गार. शाहीर निशान सांगतो असा होता नर. वैसे तो इंसान जिंदा होते ही मर जाते हैं. जो जन्मास आला त्याला एक ना एक दिवस मरणे आहे. बरोबर आहे? तो श्रीमंत असो, गरीब असो, अजून कोणही असो, मंत्री असो, आणि श्रीमंत त्या चितेवर जळते आणि गरीबही त्या चितेवर जळते. बरोबर आहे? वैसे तो इंसान जिंदा होते ही मर जाते हैं, पर वतन के लिए मर मिटने वाले इंसान मर जाते हैं. खुद के लिए तो सब जीते हैं, और दूसरों के लिए जीने में जीवन का सच्चा मिजाज होता है. और जमाना उसे प्रणाम करता है जो जमाने के काम आता है, जो जमाने के काम आता है. हे कार्य माझ्या शिवाजी महाराजांनी केलं. मॅडमजी, एखाद्या गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या शेतातून जर माझ्या शिवाजी महाराजांचं सैन्य गेलं आणि नुकसान जर झाली तर माझे शिवाजी राजे भरून जायचे. ते काळीच होतं माझ्या शिवाजी राजांचं. समजलं की नाही? म्हणून कोंडाला किल्ला त्याने सर केला आणि इतिहासात नाव बाई जाहीर केला.
केला वैड्यावरती वार वाढले थंडगार आणि शाहीर निशाण सांगतो असा होता नर. नाहीतर एक चढतील नाहीतर आज आनंदाचा दिन. बरोबर आहे, आज आनंदाचा दिवस आहे. मला तर वाटते कालपासूनच आनंदाची वाटणी सुरू झाली या गावामध्ये. अनेक दुरून दुरून पाहुणे मंडळी बोलावली या ग्रामपंचायत. आम्हालाही स्टेज व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. कारण एखाद्या कलाकाराला स्टेज मिळणं खूप महत्वाचं आहे, समजलं की नाही. आणि म्हणून आनंदाचा दिन तर अनेक पाहुणे आले. बरोबर आहे, पण पाहुणे कोणते आले कोणते आणि किती आले किती सांगतो. सांग. हे बघ, तू कावल्याशी दूर उभी राहतेस मग. थंडी लागून जाईल तर मग मला शिकवण्या सांगितलीस. ह्या दिलो तो मायावाला जॅकेट वर. आज आनंदाचा दिन आणि पुढे पाहुणे आले तीन. माया घरी चार येतो. त्या घरी चार येतीलच ना. चार नाही कोण्या दिवशी दहा येणार आहे त्या घरी. मग बापा तू राहायची तशी ना. तशी म्हणजे मी बनवून ठेवली कशी भाजी आली. भाजीवाली फॅशन पाहिजे पुरा सत्यानाश झाला. बनवून ठेवली माझी इज्जत. हो कायची इज्जत, हे अशी इज्जत आहे. हे अशी इज्जत पाहून तर तू आसरा बरोबर बिघाला का नाही. आमच्या माय बहिणी पहिले डोक्यावर शेवायचा पदर असायचा, असायचा की नाही. आणि पाहणे हे फॅशन. माया घरी चार येते मध्ये चार नाही, दहा येणार आहे त्या घरी. मग नको म्हणजे बरं झालं बाबासाहेबांना संविधान लिहून ठेवलं म्हणून, नाही तर. आणि म्हणून काय म्हणतो, आज आनंदाचा दिन आणि पुढे पाहुणे आले. शिवानी मॅडम, आज आनंदाचा दिन आणि बाई पाहुणे आले. मग तुले का करायचं आहे काय शिवानी? या दोघाले राहू दे, राहू दे दोघाले. दोन बाजून. दोन बाजूले काय राहतो बाबा तुले नाही म्हणत, मी शिवानीले म्हणून राहिलो. तुले पहिलं त्या मा काय पटवून राहिलं, सांगून माझी राहिलं. बहीण आहे, माझ्या अंतःकरणाला दुःख लागते. अंतःकरणाला दुःख वाटते. जाणं तिच्या घरी राहायचो, तिने झेंडू बाग जिरवून देत जाजो. मला का करायचंय, तिला का डोक्यावर मानून फिरव. आज आनंदाचा दिन आणि बाई पाहुणे आले. मग या दोघाले राहू दे, शिवानी पाहुणे आले तीन. तर मग या तीन पाहुण्या बाई आता दोघाले राहू द्या दोन बाजूला. एकाले अंदर घेणं. काय मस्त अंदर घ्यायला सांगता. बाबा घ्यास लागेल तिने अंदर. हो नाही घेतलं तर तिचा पुरा सत्यानाश आहे. मी सांगतो ना काहू घेतलाच पाहिजे. तिने जर दोघाले दोन बाजूला ठेवून एकाले जर अंदर नाही घेतलं, ते काहीच नाही करू शकत ना. हालिंग डोलिंग ते जिवंत असून मुर्दा लागलं तसा जिंदा लाश. समजलं का नाही. म्हणून तिने एका पाहुणेला अंदर घ्या लागत. शिवानी घेशील का नाही? कायले म्हणजे तिची बाळी बनून ते घेतल्याला. पाहुणा काही वाईट नाही. समजलं काय. तुकोबा राहायचा बंगाळ आहे, गाणं माझं वाईट नाही. तुकोबा राहायचा बंगाळ तम म्हणजे काय, नरकाची केवळ रद्द तो सबल माया जाड. तुका म्हणे येते सत्वाचे समर्थन करावा परमार्थ अहर्निशी. त्या शिवानीने काय घ्यायचं आहे,
तर मले घ्यायचं आहे, या भुलीले घ्यायचं आहे, इले घ्यायचं आहे, बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायचं काय आहे. तुम्ही ना घेत मी तर पहिलेच घेईन ना, तू लोक घेऊन राहायचं मग अशी. घेऊन पाय विचार येतं हा. काय घे, बाला- तर पहिला पाहुणा आहे तम नावाचा. तम म्हणजे काय नरकाची केवळ. तम हा पाहुणा एवढा खराब आहे की तमामध्ये जर तम म्हणजे राग, बरोबर, तमामध्ये एखाद्या मनुष्यामध्ये राग जर निर्माण झाला तर तो दुसऱ्यालाही मारू शकते किंवा स्वतःलाही मारू शकते. म्हणजे त्या पाहुण्यापासून आमचं काही भलं नाही. तर पहिल्या पाहुण्याविषयी काय बोलतो जरा लक्ष ठेवाय का. पावल्यावर बसलं नाही केल्यानं तुला कुसल जवळ बसल केल्याचा बिन मेल्यानं बरोबर निरखून पाहिजे. निरखून पाहिजे म्हणजे त्यात हा तू अजूनही आत्मचिंतन करून घे. समजलं का नाही, कोणत्या पाहुण्यापासून भला आहे ना कोणत्या पाहुण्यापासून सत्यानाश आहे, समजलं की नाही. आणि म्हणून बरोबर निरखून पाहिजे खोवू नको ग तुम्हाला. आणि या दोघाले राहू दे बाजूला. आता पहिला पाहुणा झाला तम म्हणजे काय नरकाची केवळ. आता दुसरा पाहुणा आहे रज नावाचा. रज तो सबळ मायाधार. रज नावाचा पाहुणा सुद्धा मोह मायामध्ये गुंतवणारा पाहुणा आहे. आणि म्हणून मोह माया सुद्धा दुःखाचं कारण सांगितलेलं आहे संत महापुरुषांनी, नाही का. आणि म्हणून त्या दुसऱ्या पाहुण्यापासून सुद्धा आमचं काही भलं नाही. आणि म्हणून या दोन्ही पाहुण्यांना आम्हाला बाजूला ठेवायचं आहे. ऐका दुसऱ्या पाहुण्याविषयी काय बोलतो आहे. प्रेमाचा प्रकरण मायेची साडी घेऊन देईन तुला. पडू नको ग त्याच्या फंद झाकून ठेवतो तुला. पण बाहेर पवित्र जंगल हात अगं ठेवू नको वाजवून. कोणता जंगल म्हणजे हे रोज स्वप्न स्वच्छ आंघोळ करण्यापेक्षा घासू घासू या आणा पाहिले शरीराले मन निर्मळ करणं खूप गरजेचं आहे. त्याचं एक जंगल हे माळ गळ्यात घालण्यापेक्षा मन निर्मळ करणं खूप महत्वाचं आहे. समजलं की नाही. हे सुद्धा या शरीरामध्ये या मनामध्ये महिला आहे, जंगल आहे. 6 प्रकारचे विकार आहेत, बरोबर आहे. काम, क्रोध, मोह, माया, अहंकार वगैरे वगैरे, बरोबर. आणि यावर विजय मिळवणे खूप महत्वाचे आहे, ते जंगल. आणि म्हणून काय म्हणतो आहे, प्रेमाचा प्रकार ना माहेरी साडी घेऊन देईन तुला हे घुमे. पण पडू नको ग त्या बंदा सांगून ठेवतो तुला. आणि बाहेर पवित्र ना जंगलात आणि ठेवू नको वाढवून. या दोघाले राहू दे
दोघांनी राहू दे दोन फरमाना है तो वजह फरमाओ जो पत्थर की लकीर होती है और जिनके माँ बाप नालायक हो यारो उनकी औलाद फकीर होती है। फरमाना है तो वजह फरमाओ जो पत्थर की लकीर होती है और जिनके माँ बाप नालायक हो उनकी औलाद फकीर होती है। राजा हो या नेता कहलाते जिन्हें आव्हान की फिकीर होती है, आव्हान की फिकीर होती है, आव्हान की फिकीर होती है। ऐका शेवटच्या कळव्यात आता सम म्हणजे काय रजत तो सबळ सम म्हणजे काय नरकाची केवळ रजत तो सबळ माया जळ त्यामध्ये येते सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी। आता तिसरा पाहुणा आहे सत्व नावाचा। या सत्व पाहुण्याला आम्हाला या शरीरामध्ये त्याचं आचरण करायचं, त्याला घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थितपणे त्याला जपायचं आहे, तर आमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून शेवटच्या पाहुण्याविषयी काय बोलतो आहे जर लक्ष देऊ नाही का बंधू। मानदानाचा लई गुणाचा पाहुणा तिसरा आला आणि नका विचारू नाव गाव त्याच पहिले घरात घाला। आणि म्हणून गुरु पुरुषोत्तम जाणून घे मर्म आणि वाढेल तुझा पवमान। पण या दोघांनी राहू दे दोन बाजून आणि म्हणून काय म्हणतो आहे इथून माझा दिवसाचा कार्यक्रम बंधूंनो जटामजेरी सावनेरच्या समोर इकडे कार्यक्रम आहे। आय एम सॉरी, नाही नाही